जय शिवराय मित्रांनो, आज पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या सुपला चॅनलवर. तर आज आपण चाललेलो आहे गुमतारा किल्ल्यावर. आज इकडे एवढी गँग यो बघा, बुटा घालून यो आपला जयेश पाटील, यो अक्षय ठाकरे, तरी पण आपल्याला एक मेंबर गायब आहे. हां करण अंडील, करण गायब आहे. करण या आपल्या गाड्या लावल्या दीप शेटच्या घरी. इथून आपण जाऊ आता गुमतारा किल्ल्यावरती. तिथे गेल्यावरती बघू. चला चला चलो. तर आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. बघू शकता, तुम्हाला किल्ला दाखवतो. आपल्याला इथं चढायचं आहे. एक मिनिट टाका. हा टोक आहे ना, इथे आपल्याला जायचं आहे ना. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. नाही, किल्ल्याची उंची साधारण काहीतरी 1950 फूट आहे. मी सर्च केलं, म्हणजे इकडं तिकडं थोडीशी माहिती काढली. 1950 फूट आहे किल्ल्याची उंची. आणि आता आम्हाला समजत नाही आम्ही कुठून जाऊ. तरी आम्ही मॅपला बघितलं आहे दीप संचय करायची. इथून आम्ही जो आता अर्धा तास झाला आम्ही कंटिन्यू चालतो. तेव्हा कुठं आम्ही जाऊन पायथ्याशी आलो आहे ना. मग आता इथून आम्ही गेलो तर मग आता डायरेक्ट चढायची सुरुवात करतो ना. डायरेक्ट तुम्हाला आता नंतर दाखवतो. तर चलो. तर आता आपण इथून आलेले आहेत. ही कुठली भुरवाट वाटते ना, ती माहीत नाही. ती पाठीमागे लोक भेटलेली आम्हाला माणसा. त्यांना आम्ही विचारला, ते बोलले तुम्हाला चांगला पडेल, तुम्ही हे डुबईवरून जा बोलते ना. मग नंतरला डायरेक्ट किल्ल्यावर तुम्ही जा. आता आम्ही हे साईडून लय खतरनाक आहे. तुम्ही पहिले याच्या अगोदर कोणाला तरी तर माहिती असेल ना माणूस या गावातला कुठला, तर त्याला तुम्ही घेऊन या. नाही तर तुम्हाला आमच्यासारखा होईल, भुलाल तुम्ही. आलोय जाचा भेंडी. चलो जाचा. आकाश बोलतो आता यो रस्ता यो तो यो पण जाचा. चला. तर आता आम्ही इथं बसलेले आहेत. स्वयंतिकडे पाठीमागे पडला, त्याला उचलाला आकाशचा भाव गेलेला. यो नाव नाही मला माहीत ना. आता स्वयं आला तिकून दमत नाही. आणि बघा याने काय करायला, संत्री सोला लावले. बाजारातून बोलतो संत्र्या बिंत्र्या घेऊन जाऊ. संत्र्या घेतल्यात, काकड्या घेतल्यात, बराच काय काय घेतलेले. ती कंडीचं काट होतं दारूचं बाजूला त्याच्या मोदीच तर अजून आपल्याला जाम लांब जायचं आहे. जाम आहे बघा इथं. आता इथं जो टोक आहे ना, इथं आपला किल्ला आहे. आणि आता हे टोकावरून ते टोकावरती जायचं आहे आपल्याला इकडं. तर मग काय नाही, जाऊ भेंडी, काय टेन्शन नाही. चलो. रिस्क आहे. अरे रिस्क घेतो, इश्क आहे. चल रिस्क घेतो, इश्क आहे. चल 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 असून दे. चला थोडा उतरा. चल 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 गवताला धरून चला. कसा चला पण चला. तो पाय परत नाही सगळं. मला पण जरा नीट रे बाबा. आलोय मी आलोय. आपला टेन्शन कसा बाबा कठीण रे. ए थांब 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 थांब. कारला काम माझा. आलोय बाबा. मजा चाललंय घे भेंडी, मजा चाललंय घे. चल 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 असून दे चल चल. काय नाही एवढा, काय नाही. उतरलो. चला 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 चला. आलो नांद्याला इंदाला धरून चला. आलो. एका जास्त नाही आला, अजून लांब राहील. झालाय. तर आता आम्ही आलेलो वैलीमधून आलेलो. डायरेक्ट वैलीमधून आलोय ना. इथं बसलत, दम लागलाय सगळ्यांना. स्वयं तर अख्ख्या ह्याच्यामध्ये स्वयं 4 ते 5 वेळा पडलाय खाली. त्या ह्याच्यावरती घसरून आम्हाला चढायला आहे बघा कशी कंडिशन. असा चढा लागते. काम 25 झालाय भावांनो पूर्ण आमचा. आम्ही जर नीट रस्त्याने आलो असतो ना, तर आम्ही इतक्याला आम्ही वरती पोहोचलो असतो, म्हणजे निम्म तरी पोहोचलो असतो आम्ही. पण आकाश विकास स्वयं बोलतो जरा ॲडव्हेंचर पाहिजे. मग घ्या ॲडव्हेंचर. आता
4-5 वेळा भरलाय ना, मला आता चढता येणार नाही. तर मित्रांनो आता आम्ही आलेल, तर तुम्ही पण जर कधी आले ना तर तुम्हाला रस्त्याला असे साप बीप वगैरे दिसतील. स्वयं त्याच्या वरून गेला, तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता तुम्ही. कुठे रे त्या, बघू शकता तुम्ही, बघा हे बघा, दिसतो का तुम्हाला, हे बघा, बघू शकता तुम्ही. नको मारू नको जाऊन तिकून जर साईडून. तर त्यांना जर असे तुम्हाला भेटले तर त्यांना मारू बिरू नका तुम्ही. तुमचा तुम्ही रस्ता साईटून पकडा आणि या. तर मग चाललोय. आकाशला कसा काय दिसला का माहीत. तर मग चला चला आता निघतो. इथून चला, इथून समोरून इथून वाट पण भेटेल ना. ही वैली चलो. खूप मोठं जंगल आहे. ही झाडा कशाची आहेत? कारवीची झाड आहे ती. सुगंध खूप चांगला येतो. भारी वास येते ना. सगळी ती एकच झाड आहेत. सेंट पेक्षा वास लय खतरनाक आहे. 1 नंबर वास आहे. मस्त आहे. कशा सेंट? सेंट नाही, सेंट सारखा वास आहे असा. चलो आता इथून आपण आडवाडवा जाऊ. अगरबत्तीला वास असतो ना तसा वास आहे. सेम ना. अरे फायनली आता वरती एक डोंगर चढलेला आहे आपण. यो समृद्धी महामार्ग यो टोटल दिसतो ना. थांबा दाखवतो. हा तुला काय बोलायचं आहे? मला काय नाही बोलायचं. तुला बोलायचं आहे पण आम्ही जसं आलोय ना तसा तुम्ही येऊ नका. कारण की बघा आम्ही ना तुला दाखवतो. तिथून आलोय, ती घरा दिसतात. ते साईटून आम्ही इकडे दाखवू. ही करा. ते साईटून आम्ही असा पूर्ण गोल फिरून ना डबल इथून कारवीची झाड आहे तिथून आम्ही पूर्ण डायरेक्ट सरळ चढलो. असा फिरून गोल इकडून असा आम्ही वरती आलो ना. आता आम्ही डायरेक्ट तिथून हे वरती येतो ना. तिथून लगे आम्हाला रस्ता चेंज करायचा आहे. तिथून परत आम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे. लेफ्ट साईडला आपला किल्ला आहे. हे डोंगरावरून ते डोंगरावरती जायचं आहे. तर मग चला. एकच मला बोलायचं आहे, जर तुम्ही इथून हे रस्त्याने आले इथे येऊन पोहोचले तर फक्त जरा खाली जरा जपून. यो सीन बघा. डायरेक्ट खाली जाईल. डायरेक्ट खाली थोडा तरी तोल गेला ना तर डायरेक्ट खाली. हाडका पण सापडणार नाही. आता आपण डायरेक्ट दाखवतो मला तो किल्ला आहे आपला. तो वरती सरळ. चला आता हा माकडांजवळ येतो. माकड आहेत वाटतं. तिकडे मोर पण असतील ना. सगळं असेल याच्यात. तिकडं असतील ते. कुठं? इथे खाली. तिकडं खाली वर खाली नाही तर इथे वरती नसतील. खाली असेल. पण असतील पण आवाज आपल्याला खालून येतो. हा इथून माकडांचा म्हणजे माकडा खाली येतो. पोपट. आत्ता आपल्याला मार्ग आपल्याला भेटलेला आहे किल्ल्यावरती जाण्याचा. बघा असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असा ॲरो दिसतील. तिथं मोठा ॲरो आहे. असे प्रत्येक ठिकाणी ॲरो मिळतील. मग आपण आता हे ॲरोचाच पाठी जायचा. टेन्शन नाही. नो टेन्शन. आता कुठं आम्हाला पण जरा जीवाला बरा वाटला. कधी असून इकडे तिकडे भटकत होतो. ॲरो दिसलं. आकाश बोलला रस्त्याला जाऊन बघू. तेव्हा आम्ही आता इकडे आलो तर ॲरो दिसला. मग चला जाऊ आता डायरेक्ट वरती किल्ल्यावरती. गुमतारा किल्ला. चलो. बांबूची झाडा पण बरीच आहे तिकडं. पारुल बघायला भेटलाय आत्ता तरी. आत्ताच बनवलेले तो. ए और आलाय और. हे देख और. चला. तर आता आपण बघू शकता आपण आता डायरेक्ट आलेले आहेत. ही आपली कडा आहे. प्रत्येक किल्ल्याला कडा असते आणि आपले हे किल्ल्याची ही कडा आहे. आणि हा समृद्धी महामार्ग दिसत असेल तो डोंगरावर चालला. ते तिथून आम्ही आलो. तिथून संत्री घाला बसलेल तो. तिथून असा गोल पूर्ण फेरा मारून ना मग इकडे ॲरो होते त्याच्यावरती आम्ही आलो. नाही बाई हे 2 सोंडे ना. मग आता आम्ही इथून डायरेक्ट परत आम्हाला असा पूर्ण गोल फिरून जायचा आहे ना. मग आपला कुठला दरवाजा आहे? महादरवाजा आहे. मग आपल्याला तिथे जायचं आहे. मग चला जाऊन का. हे बघा या इथं असं म्हणजे हे बघा दिलेले. पपई. चला आम्ही आता आलेले आहेत पण आम्हाला माहीत नाही आम्ही गडाच्या पाठीमागच्या साईडला आहेत का पुढच्या साईडला आहेत माहीत नाही. फक्त आम्हाला गडाचा ना थोडा भाग दिसायला लागला आहे. बघा हे स्वयं ते दोघं पुढं. फक्त आम्हाला आता ना समोरची या दिशा आम्हाला बघायची नाही. गावठी केलं तुम्हाला दाखवतो का चढतो तुमच्यासाठी काय पण.
हो ना. केली पण चालली ते लहान आपले. केली तुम्हाला दाखवतो, केली रानटी केली. हे बघा, ही बघा, ही गावठी केली आहेत का त्यात का रे ही केली पिकल्यावरती खात्यात. आकाश बोलतो खात्यात, एकदम बारीक बारीक केली आहेत. आहे का? चला, आम्हाला मेन दरवाजा भेटलेला आहे. महादरवाजा बोलतात, मेन दरवाजा नाही महादरवाजा. मला इथून नीट उतरा लागेल ना, पडलो. नीट जरा उतरा लागेल, पडलो तर तुम्हाला दिसलच पडलो तर. हां, मग फायनली आलो. आता महादरवाजा आम्हाला भेंडी दिसलेला आहे. चला, आणि बघू शकता हा पूर्ण खचलेला आहे. म्हणजे जे दगडा बिगडा आहेत ना, हा एक किल्ल्याचाच भाग होता. किल्ल्याचाच हा भाग होता एक काली. मला माहीत तर नाही, पण असं वाटते, बघून तर असंच वाटते का आपण वरचाच भाग आहे ना, हा पूर्ण खचलेले. बघू शकताय बघा, इथं ना आकाश गेलाय. काय रे, पाणी निघते काय? हो रे, पाणी निघते. अरे ते 12 महिन्याचं पाणी असेल. बघूया आपण असं तो पाणी वगैरे असं काय निघते. हा ना, इथं म्हणजे इथे माची तशी इथं वरती कुंड आहेत ना. हेच ते वरती कुंड असतील, याचेच वरती कुंड असतील. म्हणजे पाणी ते म्हणजे. तर चला, आपण आता मी बुर्जा साईड जातो, म्हणजे महादरवाजा तिथे आता जातो. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ना, चढतो बघ कसा. पडशील रे नीट. हा, चला जाऊ. बघू शकता आता आतमधून पाणी येतंय कसं. काय आपल्या चल कर ना. इथे येऊन पोहोचले ना का तुम्हाला खरी कसरत इथे करायला लागणार आहे. बघा कसे चढा लागते बघा, ही खरी मेहनत आहे. आणि आता इथं मी पण चढतो, तुम्हाला दाखवतो कशी किती वाकून चढा लागते. चला, कसे इथे पहिले पायऱ्या होत्या. इथं पहिले पूर्ण पायऱ्या होत्या, इथं खचल्या ना. इथं आल्यावरती ना जरा दगडांवरती नीट पाय द्या. दगड बिगड जर सटकला ना तर काम निघल. पूर्ण असा झोपून चढा लागते, झोपून एक प्रकारे. बघा कसा चढतो बघा, झोपून चढा लागते पूर्ण. हे दोघं अजून वरती चढतात. फायनली आम्ही गडावरती आलोय. आणि हा आपला महादरवाजा आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता, पडू नगर. हा आपला महादरवाजा. आणि इकडून पण एक खाली पायऱ्या असतील असं वाटते मला. ते पावसामुळे काहीतरी झालं असेल आणि ते पूर्ण खचलं असेल. पूर्ण किल्ल्याचा भाग आहे बघा. आणि आता आपण डायरेक्ट एंट्री करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही खायला म्हणजे पाणी प्यायला पाण्याची बॉटल घेऊन येता, चिप्स घेऊन येता, काही पण म्हणजे घेऊन येता, तर तुम्ही ती कृपया करून इथं टाकू नका. तुम्ही ती खाली न्या आणि खाली तिकडे गेल्यावरती कचरा पेटी असते, त्याच्यामध्ये तुम्ही द्या टाकून. आम्हाला कुंड भेटलेला आहे दादा. हे बघा कितीच रे, 5. पाणी पण आहे टोटल आहे 5 कुंड आहे. आणि यामध्ये पाणी पण आहे. पाणी आपले पिण्यासाठी नाही अजून, म्हणजे पाण्याला थोडी निलबिल आलेले. तर कदाचित ना इथे पक्षी येत असतील ना, पाणी पिऊन जात असतील. असं वाटतं इथं पिसा पक्ष्यांची पडलेलं आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही गडावरती आता इथे घाण करू नका. बघा पिशव्या कशा टाकलेले आहेत. आणि तुम्ही एकूण बघू शकता आता याच्यामध्ये पाणी नाही, याच्यामध्ये पाणी आहे, ते पिण्यायोग्य नाही. हां, हे बघा याच्यामध्ये पण पाणी आहे. पूर्ण पाणी खराब झालेले. बसता का इथंच? बसू इथं आपण थोडा वेळ आता. आणि तर आपण आता इथून निघतो ना, पाण्या टाक्याचे इथून आता हे 5 पाण्याचे टाके आहेत. त्यानंतर तुम्ही रिटर्न म्हणजे फिराल ना, तेव्हा तुम्हाला बघा मॅप दिसेल. तुम्हाला इथे सगळं समजेल कसा काय बघा, बघू शकता. तर आता आपण मंदिराजवळ आलेलो आहेत. इथे आपल्याला समोर मंदिर दिसेल.
पुढे रे मंदिर. हां समोर आपल्याला मंदिर दिसतो, पत्रे बित्रे वरती टाकलेले आहेत. आणि हा बघा हा मंदिर आहे. आणि बघा पाण्याच्या टाकीकडे पाण्याच्या टाकीकडे. आणि हा आपला मंदिर जाण्यासाठी आपल्याला इथून रस्ता आहे. मित्रांनो आता आपल्याला पुन्हा एकदा पाणी टाकी बघायला भेटलेली आहे. तर आता आपला म्हणजे आपण गुमतारा किल्ला म्हणजे हा खराच गुमतारा किल्ला जे आम्हाला पूर्ण घुमवलेले या गुमतारा किल्ल्याने. टोटल आम्ही गोल फिरून आलेले आहेत ना. म्हणजे मला तरी म्हणजे मी माहिती काढली ना तर हा किल्ल्याचं नाव पहिले वेगळा होता, त्याच्यानंतर मग लगे ना हा गुमतारा किल्ल्याचा नाव ठेवला. पहिले काहीतरी असं आठवत नाही मला एवढा, पण काहीतरी ठेवलेला. आणि हा किल्ला जास्त कोणाला माहीतच नाही. किल्ल्याचा मेन रहस्य म्हणजे काय माहिती का, हा किल्ला कोणालाच जास्त माहीत नाही. गुपित किल्ला एक प्रकारे तुम्ही समजू शकता. म्हणजे गावातली जी आहेत ना आपल्या साईडची भिवंडी याच्यामध्ये, त्या अर्धे तर भिवंडीमधील जी आहेत ना अर्धी रहिवासी, त्यांना पण माहीत नाही का इथे म्हणजे कुठला किल्ला आहे का काय. तर बस एवढाच, काय नाही. तुम्हाला कसा किल्ला वाटला तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि कमेंटमध्ये जय शिवराय टंगला मस्त कमेंट करा. आणि हा समोर जो तुम्हाला पट्टा दिसतो ना, इकडे आपला माऊली किल्ला आहे. आणि हा जो आहे इकडे टकमक टोक आला आपला, टकमक टोक. आणि इकडे आपल्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे आहे ना, इकडे आपला पोच किल्ला आला. तर म्हणजे ही पूर्ण रांगच आहे किल्ल्यांची. तर आता आपण नेक्स्ट मध्ये आपण जाऊ याला माऊली, नाहीतर याला जाऊ माऊली किल्ल्याला, नाहीतर याला आपण जाऊ कुठेतरी जाऊ, डिसाईड करू. ते हेच किल्ल्यावरती आमची निशा पडलेले. फर्स्ट टाइम होता ना म्हणजे असा ब्लॉग शूट करायचा. आमच्या मनात पण नव्हता का म्हणजे आम्ही हे किल्ल्यावरती, आमचं तर करा म्हणजे प्लॅनिंग माऊलीला होता. नंतर स्वयं बोलला की इकडे पण आपल्या साईड पण एक किल्ला आहे. म्हटलं मग आपल्या साईडनं चल आपले इकडंच पहिले जाऊ ना, कोणाला माहीत नाही, मग 2 लोकांना माहीत तर होईल. बस एवढाच ना. आता आपण परतनीच चाललेला आहे. आता आपण इथून खाली उतरायला आम्हाला वाटत नाही, मला माहीत नाही किती टाइम लागेल, पण माझा असा अंदाज आहे आम्हाला वरती आम्ही किती वाजता पण चढायला सुरुवात केली रे? 11ला केली असेल. 10:30-11ला आम्ही चढण्याची सुरुवात केलेली. तर आत्ता आम्ही 3 वाजता पोहोचलो, म्हणजे 2-2:30-3ला पोहोचलो इथं. जर तुम्ही इथं कधी आले तर कोणतरी असं म्हणजे इथल्या गावात तुमच्या ओळखीचा कोणी त्याला घेऊन या तुम्ही, ज्याला चांगली माहिती असेल. नाहीतर तुम्ही आमच्यासारखे भटकंती व्हाल, पूर्ण भटकाल तुम्ही. आम्ही पूर्ण भटकून आलो. माकडं पण आहे तिकडे, माकडांचा तुम्हाला पाठीमध्ये दाखवलंच असेल. माकडे इकडे सगळं आहे, पोपट आहे, पक्षी बिक्षी सर्व आहे. बस एवढाच ना. तुम्ही इथे आले तरी ते म्हणजे कचरा वगैरे टाकू नका. बस एवढी तुम्हाला माहिती म्हणजे देण्याचं माझं म्हणणंच आहे, नक्की तुम्ही या. आणि 2 लोकांना जास्त येऊन या, त्यांना पण माहिती पडली पाहिजे आपल्याकडे पण किल्ला आहे असं आहे काय. आणि हा ब्लॉग 100% शेअर करा, स्टोरीला टाका, व्हॉट्सअपला स्टेटसला टाका. जास्त शेअर करा. जास्त म्हणजे लोकांना माहित तरी होईल का आपल्या साईड पण आहे काय. लोक आपले बोलतात चला राहिलं किल्ल्यावरती, सगळीकडे तुम्ही जा, पण आपल्या साईड हा जवळ पण आहे, छोटासा बाल किल्ला आहे. इथे पण तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा. आता आम्ही रिटर्न चाललोय घरी. तर आम्हाला आता मोईली गावात जायचं आहे, पण आम्ही आलो ते रस्त्याला नाही. आकाश बोलतो आपण जरा वेगळा रस्ता ट्राय करू. मीच बोललो, आकाश नाही बोलला. मीच बोललो, आकाशावर नाव लुटून दिला. आणि मग लगे आता दुसरा रस्ता जो असला, कुठला रस्ता बोललेला? घोडेवाट गोडवाट असं काहीतरी याला बोलतात. कालची माणसा बोलली. स्टार्टिंगला आम्ही येस साईड येणार होतो, पण नंतर आम्ही तिथून आलो आणि डायरेक्ट झोपून घेतलाय ना. जसा जसा आलोय तसा आम्ही फसत चाललोय. जसा जसा उतरतो ना तसा रस्ता आमचा बारीक होतो. आता आम्ही काहीच करू शकत नाही. आता बघू काय होते त्या. तर आम्ही रस्त्याला चालता आम्हाला असा रस्ता लागलाय कठीण. हे साईड पण खरे, ते साईड पण खरे, फक्त मधून बारीक पाय वाटे. दाखवतो तुम्हाला. पडला डायरेक्ट गेम. हे बघा, हे साईड पण खरे, हे साईड पण खरे. बघू शकता, दाखवतो. हे बघा तसा काम आहे बघा. वरतून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा
आपण जाऊया. बेकार काम आहे बेकार. परलो पाय कापा लागलं. पायऱ्या बनवल्या आहेत बारीक बारीक. हे साइड डायरेक्ट खतम, हे साइड पण खतम ना, बीच में मंजिल. डर के आगे जीत आहे. चलो. हां पायऱ्या बनवलेल्या त्या बरं आहे. तर मग चला. तर आम्ही आता इथं पाणी भेटलं, हातपाय धुतो मस्त. हातपाय धुवून घरी जातो. नंबर बोराव पाणी आहे करा. थंड आहे. पाणी तरी काय नाही. तर आता आम्ही पूर्णपणेच खाली आलेले आहेत ना. आता आम्ही डायरेक्ट आम्हाला रोड भेटतो ना. जसा सूर्य डुबत आहे तसा आम्ही पण डुलत आहे आणि आपला आता ब्लॉक पण डुलत आहे, डुबत आहे. म्हणजे समजून जा. आता आम्ही पण घरी जातो, मस्त आंघोळ बिंघोळ करतो. बघू पुढं. आणि बस आजच्यासाठी एवढाच. आणि ब्लॉगमध्ये आमच्याकडून काय चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा. आमचा म्हणजे असं काय हेतू नाही कोणाचं मन दुखवायचं वगैरे. आम्ही काय वाईट बीट बोललो असेल तर समजून घ्या थोडंफार. काय तुम्हाला माहिती असेल किल्ल्याबद्दल तर कमेंटमध्ये 100% सांगा. सांगून टाका. तर मग चला, जय शिवराय.